आज आपण जाणार आहे चतुर्मुख शिवमंदिरला. तर ते आहे बापदेव घाटाच्या वरती एक 5 ते 6 किलोमीटर आपण जाणार आहे. तर आपण बघूया आपल्या व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये चतुर्मुख शिवमंदिर. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी. तर आपण थोडा वेळ वाया न घालवता आपण जाऊया आपल्या चतुर्मुख शिवमंदिराच्या दिशेने. सुंदर आणि निसर्गरम्य घाट चढून गेल्यावर आपण पोचतो चतुर्मुख पठारावर किंवा करे पठारावर. याच पठारावर आहे चतुर्मुख महादेव मंदिर. या पठारावर करा नदीचा उगम होतो म्हणून यास कळे पठार असे म्हणतात. तर या पठारावर ब्रह्मदेवांनी हजारो वर्षाची तपश्चर्या केलेली आहे म्हणून याला ब्रह्मगिरी असेही संबोधले जाते. चतुर्मुख मंदिराचा परिसर शांत व विस्तृत आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करतानाच भव्य असा नंदी आपल्याला बसलेला दिसतो. पुढे काही अंतरावरच डमरू, त्रिशूळ व नाग असलेली दगडी शिल्प आहे व बाजूला दत्ताचे एक मंदिर सुद्धा आहे. या मंदिरासमोरच पाण्याचे एक कुंड आपल्याला पाहायला मिळते. याची निर्मिती भीमाच्या गदा प्रहारानेच झालेली आहे असे मानले जाते. पांडव वनवासात असताना ते पांडिचेर या ठिकाणी आले होते. तेथे पाण्याचे मोठे दुर्भिक्ष तयार झाले म्हणून त्यांनी श्रीकृष्णाला प्रार्थना केली. त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की समोरच्या डोंगरावर ब्रह्मदेव तपश्चर्या करत आहेत. त्यांच्या कमंडलूमध्ये 108 नद्यांचे पाणी असते व त्या पाण्यानेच ते महादेवाचा अभिषेक पण करतील. जर तो कमंडलू जमिनीवर सांडला तर पाण्याचा प्रवाह पण वाहील. त्यानुसार भीम त्या ठिकाणी पोचले व त्या कमंडलूमधून करा नदीचा उगम झाला असे मानले जाते. मंदिराबाहेर 2 दीपमाळा सुद्धा आहेत. त्या दीपमाळाच्या बाजूलाच लहान लहान मंदिरे पण आहेत. कमंडलूमधून निघालेली करा नदी आणि ब्रह्मदेवाच्या चरणापासून निघालेली चरणावती या दोन्ही नद्यांचा संगम हा सासवडमध्ये होतो.
माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चतुर्मुख मंदिराला एकदा नक्की व्हिजिट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.